आरेवाडी यात्रेसाठी प्रशासन सज्ज. आमदार रोहित पाटील. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबा देवाची यात्रा 23, 24 व 25 मार्च रोजी संपन्न होणार असून यात्रा शांततेमध्ये संपन्न होण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली आहे. आरेवाडी यात्रेच्या नियोजनासाठी आज आरेवाडीच्या वनामध्ये प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी सर्व शासकीय विभागातील अधिकारी, तहसीलदार अर्चना कापसे, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळेकर, आरेवाडीचे सरपंच रमेश कोळेकर, माजी पोलीस पाटील रामचंद्र कोळेकर, डॉक्टर अजय भुसेकर तसेच बिरोबा देवस्थान समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ. आरेवाडीच्या बिरोबाच्या यात्रेच्या निमित्तानं बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व प्रशासनाचे अधिकारी होते आणि त्याचबरोबर देवस्थान कमिटी असेल, पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आणि गावातील सर्व ग्रामस्थ अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये यात्रेच्या निमित्ताने असणारं नियोजन आणि ते अगदी सुनियोजित ही यात्रा पार पडावी, सुरक्षित पार पडावी या दृष्टिकोनातून आज अनेक निर्णय घेण्यात आले. पोलीस स्टेशन असेल, आरोग्य असेल, अन्न व औषध प्रशासन असेल, MSCB असेल आणि इतर विभाग या विभागांना योग्य त्या सूचना देऊन ही जी यात्रा आहे म्हणजे खरं तर आपल्या मतदारसंघाचं कवठेमहांकाळ तालुक्याचं नाव लौकिक वाढवणारी ही यात्रा आहे आणि 2-3 राज्यातून ज्यावेळेस लोक आपल्या मतदारसंघामध्ये येतात त्यावेळेस त्यांना योग्य ती सुविधा मिळाली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून आम्ही यात्रेच्या संदर्भामध्ये काही निर्णय घेतलेले आहेत. नागरिकांनी सुद्धा आणि त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांनी सुद्धा शिस्त जर पाळली तर निश्चितपणाने प्रशासनाला योग्य ती दाद मिळेल. प्रशासन म्हणून फार चांगले नियोजन या यात्रेला करण्याचं नियोजन आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ही यात्रा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या सहभागाने सुरक्षित पार पडेल असा विश्वास आम्ही सर्वजण मिळून व्यक्त करतो.